मोर्चाची ठिकाणी आता लोक येण्यास सुरुवात झालेली आहे। गिरगाव परिसरातले हे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत। सत्तेची नाही सत्याची लढाई आणि एक वज्रमूठ दाखवलेली आहे। खोट्या नाही खऱ्या मतदारांची लढाई अशा प्रकारचे बॅनर घेतलेले आहेत। सत्तेची घोडदौड कारण संविधानाची मोडतोड अशा प्रकारची हे विविध बॅनर हातात घेऊन शिवसैनिक या मोर्चासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। अनेक कारणं जरी असली या मोर्चासाठी प्रामुख्यानं निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा आहे। काय तर निवडणूक आयोग हे भाजपसाठीच काम करते। गेले 2014 पासून निवडणूक आयोग असो किंवा सुप्रीम कोर्ट असो, तुम्हाला जर हिंमत असेल तर तुम्ही फेअर इलेक्शन घ्या आणि नवीन मतदार यादी तुम्ही दाखवा। मग आम्ही तुम्हाला दाखवू दूध का दूध पाणी का पाणी काय आहे। तुम्ही सांगितलेलं सत्तेची घोडदौड कारण संविधानाची मोडतोड, काय नेमकं सांगा? जे आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे, पण हे का दबाव आणतात आणि शिवसेना जे काम करते नेहमी सत्याने आणि संघर्षानेच करते। ही जे बॅनरबाजी तुम्ही वारंवार आम्हाला हा प्रश्न विचारता, तर ह्यात कोणतंही चुकीचं वक्तव्य नाहीये की चुकीची घोषणा नाहीये की चुकीचं वाक्य नाहीये। जे सत्य आहे जे संघटनेला लागून आहे त्याच विषयी हे बॅनर आम्ही छापलेले आहे। शिवसेनाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे देखील आहेत। प्रमुखानं या संपूर्ण परिसरात आता तयारी झालेली आहे पाहायला मिळते। आपल्यासोबत विभाग प्रमुख संतोष शिंदे देखील आहेत। संतोषजी, तयारी झालेली आहे, काय वाटतं? अंतिम टप्प्यात तयारी आहे। थोड्या वेळात तुम्हाला मोर्चा दिसेल। मोर्चाची परवानगी नाही म्हणताय तरी देखील आपण प्रशासकीय काम आहे त्याचं उत्तर मागितलं। ओके, तर जरी मोर्चाला परवानगी नसली तरी मोर्चा काढण्यावर ठाम आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तयारी झालेली पाहायला मिळत आहेत। सर्व शिवसैनिक येण्यास सुरुवात झालेली आहे मोर्चाच्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी मोर्चा होणार आहे तिथून सुरुवातीला तिथं त्या ठिकाणी देखील शिवसैनिक जमा झालेले आहेत। सर्वच पक्षाचे खास करून विरोधी पक्षाचे कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि जो मोर्चाला एक तासाभरात सुरुवात होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल त्या ठिकाणी सर्व नेत्यांची भाषणं देखील होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश प्रधानकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।